श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे बघा, आज आहे दहीहंडीचा कार्यक्रम मानसच्या शाळेमध्ये. तर त्याच्यासाठी डब्याला मी बनवले शिरा. तर त्याचा डबा भरत आहे आता. तर तो आता आवरून जाणार आहे. तर आज असतो त्यांच्या शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम. काल होती गोकुळाष्टमी, तर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम असतो. तर आज आहे शनिवार. शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा, हा माणूस आवरलेला आहे आणि रिक्षा रस्त्यावरती येऊन थांबलेली आहे. तर कोणतरी मुलं बोलवायला आल्याशिवाय जात नाही बघा, असा घोळ करत बसतोय नुसता. आणि पाऊस तर इतका पडायला लागला आहे की सगळी कपडे अशी पत्र्याच्या खाली बाहेर इथंच घालावी लागतात, कट्ट्यावरती खाली घालूच शकत नाही. इतका पाऊस, दिवसभर पाऊस पडायला लागला आहे. तर तुमच्याकडे देखील पाऊस आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, तर अष्टमीचा उपास सोडण्यासाठी मी काय काय जेवण बनवले बघा. तर इथं बनवलेलं आहे भात, आणि ही बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी, आणि भरलेलं वांगं देखील बनवलेलं आहे. आणि त्यासोबत बनवलेले आहेत चपाती, कारण उपास सोडण्यासाठी भाकरी कोण खात नाहीत. तर या सगळेजण उपास सोडण्यासाठी. तर त्या दिवशी संध्याकाळी मी काहीतरी खास बनवलं म्हणून हा पुढचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर मानस आणि गौरी इथं बघा अभ्यास करायला लागले. इथं गौरीचा अभ्यास चालू आहे, मानसचं बघा कसं चालू आहे. पुस्तकात पाक मुंडकं गेले सगळं, हातच काय मुंडकं दिसत नाही, तोंडच दिसत नाही, सगळं पाक पुस्तकात गेले. एवढा हुशार आमचा मानस, एवढं लक्ष देऊन अभ्यास करतोय की नाही. ही तर आज मी बनवणार आहे काजू मसाला भात. तर बघा, त्यासाठी ते तूप टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि इकडे आमटीसाठी डाळ घातली आहे. तुरीची डाळ आमटीसाठी शिजण्यासाठी ठेवलेली आहे. तर आता हे तुपामध्ये काजू परतून घेऊया. थोडासा गोल्डन कलर आला की काजू काढून घ्यायचे. काजू बघा असे सोनेरी रंगावर आता परतलेले आहेत, ते आता काढून घेऊया. आता या तुपामध्ये बघा जिरे, 5-6 लवंगा, जिरे 5-6 लवंगा, दालचिनीचा एक तुकडा, आणि 4-5 काळी मिरी, आणि 2 वेलदोडे टाकलेले आहेत. त्यामध्ये मी आता मिरची टाकून घेणार आहे. आणि जी आलं लसूणची पेस्ट आहे आणि मी चिकनच घेतलेली ती टाकून ते परतून घेऊ. ती पेस्ट परतल्यानंतर बघा, यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा टाकून घेऊ. तांदूळ आधीच धुवून ठेवतात, पण मी आत्ता धुवायला लागले, कारण आम्ही रोजच्या जेवणासाठी इंद्रायणी तांदूळ वापरतो. त्यामुळे मसाला भातासाठी काही मी वेगळा तांदूळ आणत नाही. त्यामुळे मी कांदा घातल्यानंतर तांदूळ धुवून घेते, म्हणजे कसं हा खूप जास्त चिकट किंवा मऊ होत नाही. तांदूळ कसा जास्त उशीर जर धुवून ठेवला तर तो मऊ होईल. कारण मग जो आपले मसाले भातासाठी किंवा बिर्याणीसाठी जो तांदूळ असतो, जो मोठा असतो, कडक असतो, तो आधी धुवून ठेवला तरी चालतो. पण हा इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे मी ऐन वेळेला धुवून घेते. तर इकडे कांदा परतायला लागला. इकडे डाळ बघा, ती डाळ डाळी शिजायला आमची. कांदा आता इथं गोल्डन रंगावर परतला. त्यामध्ये मी बारीक चिरून ठेवलेली थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, कारण नंतर वरून थोडी टाकायची आहे आणि आमटीमध्ये थोडी लागणार आहे. त्या सगळ्यासाठी मी एकदमच कोथिंबीर चिरून ठेवली. तर कोथिंबीर परतली तर यामध्ये मी पाणी ओतून घेते. तर बघा, यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि या पाण्याला उकळी येऊपर्यंत मी आणखीन थोडा कांदा चिरून घेते. तर हा कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे. आणखीन थोडासा कांदा चिरून घेते, तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे बघा पाण्याला उकळी आली, त्यामध्ये आता हे उकळी आली की गॅस बारीक करून त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचं. खूप छान असा भात होतो.
थोडा भात शिजत आला की त्यामध्ये मग काजू टाकून घ्यायचे आहे. तर इथे बघा आपल्या भाताला उकळ आलेला आहे. तर आता थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची म्हणजे भात चांगला मुरेल. आणि थोडासा मुरला की मग नंतर त्याच्यावरती काजू टाकून घेणार आहे. भात आपला थोडा शिजत आलेला आहे पण पूर्ण शिजलेला नाही, थोडा कच्चा आहे. तर यामध्ये आपण भाजून घेतलेले काजू टाकायचे आहे आणि अगदी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. तर बघा इथे आपला भात तयार झालेला आहे, काजू राईस. आता ह्यावरती फक्त हा जो कांदा आहे हा तळून घेणार आहे आणि तो ज्यावेळी जेवायला घेणार आहे त्यावेळी त्याच्यावरती टाकणार आहे. तर तुम्हाला ते देखील दाखवीन. आणि बघा गोडामध्ये इथं बनवलेले आहे गोड शेवाळ्या घट्ट. तर मध्ये मी शेवाळ्याची खीर बनवली होती, तर आज घट्ट शेवाळ्या बनवल्या आहेत. आमटी बनवली आहे डाळीची आणि इथं आहे हे डाळीचं पीठ ठेवलेलं आहे. तर याच्या भजी बनवायचे जेवायच्या वेळेला, कारण मग भजी गार झाल्या तर काही चांगलं लागत नाही. तर बघा हा असा या जाळीमध्ये असा कांदा घेतलेला आहे, तळून घ्यायचा. तर हा बघा कांदा असा अगदी करपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे आणि तो जो आपण भात बनवलेला आहे त्याच्यावरती हा कांदा पसरवायचा आहे. खूप असा छान लागतो भात. तर हा माणूस बघा आमचा सरळ असा चालतच नाही, चालता चालता सुद्धा बॉल टाकत असं उड्या मारत असाच चालतो. तर हे मी यांना दाखवत होते व्हिडिओ करत कसा चालतोय बघा. मग तर सगळा स्वयंपाक बनवल्यानंतर जेवणाचा टाईम झालेला आहे. तर त्यावेळी मी लगेचच भजी गरम गरम तळून घेत आहे. भजी तळून घेणार, नैवेद्य दाखवायचा आणि मग सगळेजण जेवायला बसणार आहोत. तर नैवेद्यासाठी हे बघा ताट बनवले. तर यामध्ये बघा काजू राईस, भजी, गोड शेवाळे आणि कुरवडी घेतलेली आहे निवदासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.